हा बोल ना पूजा. आपल्या रिलेशनशिपला आज 1 महिना झाला आहे ना. हो ना ग. तू माझ्या आयुष्यात नसतास तर काय झालं असतं का नाही. 2 मिनटं थांबा. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज, आज मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत गार्डनमध्ये फिरायला आलो आहे. आणि मी कधी विचार पण नव्हता केला की इतकी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात मला मिळेल. तर चला आपण तिलाच विचारूया तिला याबद्दल काय वाटतंय ते. पूजा. गप रे अमित, काय नुसतं ते रिकाम टेकड्यासारखे व्हिडिओ काढत असतोस. काय मिळतं तुला असे व्हिडिओ काढून. मी तुझ्या बरोबर असताना नको असे काही करत जाऊस. मला खूप इरिटेट करतात ते. पूजा, सॉरी 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 सॉरी. सोड, जाऊ दे. चल ना आपण काहीतरी खाऊ, मला खूप भूक लागली आहे. चल ना आपण इकडचा वडापाव खायला जाऊ. इकडचा वडापाव खूप फेमस आहे. तू ना आयुष्यभर तर वडापावच खायला घाल, कधी त्या पिझ्झा बर्गरचा विचारच नको करूस. अगं वेडे, आपण इंडियन बर्गर्स तर खायला चाललोय ना. फालतू जोक नको मारू हं अमित. या रिलेशनशिप चालू झाल्यापासून तू कधी बोललायस का पूजा चल मॅकडीला जाऊ, चल KFC ला जाऊ. तू तर आयुष्यभर वडापावच खायला घातलायस. अगं आपण नंतर काहीतरी जाऊ ना ग. तू दरवेळेस असंच सांगतो आणि टांग देतोस. जरा ते बाकी कपल्सकडे बघ जरा आणि शिक त्यांच्याकडून काहीतरी. ज्या दिवशी तुला न्यायचं असेल ना त्या दिवशी मला कॉल कर, ठीक आहे. मी निघते, बाय. अगं अगं पूजा. इलास इलो वंशाचो दिवो इलो काय उनका होता रे दिवसभर. अरे मेल्या, तुझ्यापेक्षा यो बोको परवडलो रे आपलो. दिवसभर मांजरभर हिंडत असता पण निदान संध्याकाळी 7 घरात तरी येता. पण तुझो काय पत्तो नसता. अगं आई, मी का हिंडायला नव्हतो गेलो. अगं उद्या रिझल्ट लागणार आहे ना, तर करिअरमध्ये पुढे काय करायचं याचं अक्षयशी डिस्कशन करत होतो यार. काय काळजी करते तू. चल. अगं होईन मी पास, टेन्शन. मेले आधी पास तर होऊन दाखव, मग मोठी मोठी स्वप्ना बघ. हैसर ना सगळ्यांका माहिती असा परीक्षेच्या टाइमात किती सो अभ्यास केला असतो. सकाळी 4 वाजता उठत होतास अभ्यास करूचा म्हणून. काय करत होतास. पुस्तकामध्ये तो मोबाईल दडवत काय ती इडिया बघत बसत होतास. हा माका सांग, तसली इडिया बघा आणि या बनवा तुझा पोट भरतला काय रे. तुझा भरतला नाही ना रे. तुका काय सांगताय समजता काय रे. तुका काय बोलूचा रे बाबा. अगं आई, तू नको का काळजी करू. तुझा मुलगा हुशार आहे माहित आहे ना यार तुला. होय, चांगलाच ठाऊक असा ना माका. म्हणान 10वीत असताना 2 वेळा नापास झालंस. अगं आई, माणूस काय आयुष्यभर तसाच राहतो का. आता आईन्स्टाईनला पण बघच ना, शाळेतून बाहेर काढून टाकलेलंच, तरी पण आज विज्ञानाच्या प्रत्येक पुस्तकात त्याचं नाव आहेच की. बघते ना किती सुधी वेळ लावतास तो. गिळ आता. तो हिट द लाइक बटन. एक्चुअली मुझे वीडियो कंटिन्यू करना था, लेकिन कैसा है कि वो 2 कंटेंट मिक्स हो जाएंगे ना, इसके लिए मैं इसको इतना ही रख रहा हूँ. और काफ़ी लोग मुझे लेबल MN के बैकपैक के बारे में बोल रहे हैं, तो दैट्स राइट, वी हैव. अरे मेले वाजले बघ किती. अजून किती वेळ ते मोबाईल मध्ये इडिया बघत बसणारस. रिझल्ट हा ना आज पण कॉलेजात जाऊचा विचार दिसणार नाही तुझो. घे मेल्या, रिझल्टच्या दिवसात पण तुका तुझे कुत्रे महत्वाचे. हा अक्षय बोल रे. रे समजावून थकले रे मी तुका. पण म्हणतात ना कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. अरे बापरे, काकी तापलेत वाटतं फुल. तू येणार का रिझल्ट बघायला. अरे मी नाही येते रे. रिझल्ट बघायला कोणी येतं का कॉलेजला. मी डायरेक्ट रिझल्ट घ्यायला येईन. मला माहितीये मी पासच झालो असेन ते. मेल्या, ते बॅग घे आणि वाटेक लाग. काय मेल्याचो आत्मविश्वास. अगे थांब गे बाय, त्याकाच विचारते. अरे अक्षय, जरा माझा पण रिझल्ट बघ ना. रोल नंबर सांग ना. 106. हा थांब, मी फोटो काढलाय, चेक करतो. अरे अमित, नापास दाखवते रे. काय नापास. नापास मेल्या. मेल्या खाई चाललास. वापस जाऊन
अंडा फाडीचा बघ तुझो. थांब, भेट मला. आपण जिथे दररोज भेटतो तिथेच. अरे काय फालतू मस्ती करतो तू यार अक्षय. अरे भाई मी मस्ती करत नाहीये. तुझ्या रोल नंबरच्या समोर F लिहिलंय. अरे भाई हे बघ ना, माझ्या यूट्यूब चॅनलवरचे 3 सबस्क्रायबर्स वाढले रे. ते व्हिडिओ यार सगळं बंद कर यार आता. त्याने काय होणार आहे का? अभ्यासाकडे लक्ष दे. नापास झालायस यार तू. तुला समजतंय काय झालंय? अरे असं कसं शक्य आहे यार. मी तर पेपर तर नुसते भरून भरून लिहिले होते आणि त्याला 100 पुरवण्याही जोडल्या होत्या. पेपर नुसते भरून भरून चालत नाहीत ना. त्यामध्ये काय लिहिलंय तेही खूप मॅटर करतं ना. ठीक आहे, मी स्वतःच जाऊन बघतो. अमित, मला वाटलंच होतं तुझा विश्वास नाही होणार माझ्यावर. त्यासाठी मी स्पेशली फोटो काढून आणला. थांब. अरे अमित ऐक तरी. अमित. हाय. हाय. अगं मला थोडं तुला काहीतरी सांगायचं होतं. मला माहिती आहे काय बोलणारस. आपण मॉलला जायचंय ना. अगं नाही ग. मग काय? अगं माझा रिझल्ट लागला. हा मग काय झालं? पास झालास ना. तू नापास झालास. अगं पूजा ऐकून घे ना. ऐकून तर घे ना माझं. ॲक्च्युली मला तरी आधीच माहित होतं. अरे अमित किती माठे आहेस रे तू. ना धड तुला कपड्यांचा सेन्स. शी किती गावंढळ्यासारखं राहतो. जरा बघ स्वतःकडे. ना तू अभ्यासात हुशार आहेस ना तू स्मार्ट आहेस. ते काय ते व्हिडिओ काढत असतोस. बघता तरी का कोण? एक व्ह्यू नसतो तुझ्या त्या व्हिडिओवर. तुला काय वाटतं लोक काय रिकाम तिकडे बसले तुझी ती बडबड ऐकायला? अगं पूजा ऐकून तर घे ना यार प्लीज. अगं माझं ऐकून घे. हे बघ लक्षात ठेव, या गोष्टीमुळे ना तू आयुष्यात कधी सक्सेसफुल नाही होणार आहेस. अगं पूजा आयुष्यात मुलं पुढे काय करायचंय माझं ठरलं आणि त्याबद्दल डिस्कस करायला आलो मी तुझ्याकडे. ऐकून तर घे ना. बस, मला यापुढे काही ऐकायचं नाही आणि मला यापुढे कॉल मेसेज करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. मी निघते. अगं पूजा ऐकून तर घे. यार नापास कसा झालो मी. परत बसू एक्झाम द्यायला. पण पप्पा तर बोलले परत नापास झालास तर शिकायलाही नाही देणार पुढे. आयुष्यात जिला मी माझी समजत होतो ती पण मला सोडून गेली. यूट्यूबवरती इतके ब्लॉग्स टाकले, लोकांचा काहीच रिस्पॉन्स नाही. का होतंय असं? आपण ब्लॉगची कॅटेगरी चेंज केली तर? आत्ताच्या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची पण प्रगती होत आहे. तर आज यूट्यूबवर ट्रेंडिंग नंबर 1 असलेला इन्फ्लुएन्सर आहे अमित गुरव. या मुलाने तब्बल काही वर्षातच स्वतःचे मोठे साम्राज्य निर्माण केले. या मुलाला इतक्या कमी वयात बेस्ट ब्लॉगर ऑफ द इयरचे अवॉर्ड सुद्धा मिळाले. हा अमित आहे ना. किती पुढे गेला ना हा. हा आपल्याच कॉलेजमध्ये होता ना. अमितकडे पाहून एकच वाटतं की मेहनतीला पर्याय नाही.
संजय जाधव सर येणार होते ना? हो, पण त्यांची डेटच मिळत नव्हती, म्हणून सरांनी अमित सरांचा इंटरव्ह्यू लावला आज. मग हे मला कधी सांगणार? प्रीती मॅम तुम्हाला याबद्दल काय बोलल्या नाही, कारण सरांनी काल त्यांना सांगितलं होतं. प्रीती मला याबद्दल काहीच नाही बोलली. ठीक आहे, हे जे प्रश्न काढलेले आहेत ते अमित सरांचेच आहेत. ठीक आहे. सर, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक? नो नो, गिव मी वन वडापाव. सर, वडापाव. येस, वडापाव. ओके, आणतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत एक नामवंत व्लॉगर ज्यांनी काही वर्षातच पूर्ण भारतात व्लॉगिंग क्षेत्रात त्यांचा एक ठसा उमटवला आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्याच वयोगटातील माणसं त्यांचे व्लॉग मोठ्या प्रमाणात बघतात आणि पसंतीही देतात. म्हणून तर त्यांच्या या चॅनलवर आज 5 मिलियन्सपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. तर चला अमित सरांकडूनच जाणून घेऊया की त्यांच्या या यशाचं गुपित नक्की काय आहे. नमस्कार अमित सर. नमस्कार. सर, तुम्हाला इथपर्यंत पोहोचायला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? ॲक्च्युली जेव्हा आयुष्यात मी हे सगळं सुरू केलं व्लॉगिंग अँड ऑल, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण होते. कारण मी जे पण करायचो त्याने काही लोकांना खूप इरिटेट व्हायचं. लोक बोलायची की तुझी ती फालतू बडबड ऐकायला लोक काही रिकामटेकडे नाही बसली आहेत ना, आणि या गोष्टीमुळे आयुष्यात तू कधीच सक्सेसफुल नाही होणार अशी लोक बोलायचे. पण माझं मन नेहमी मला बोलायचं की अमित, तुझ्या मनात जे आहे ते करत राहा, त्यात तू एक ना एक दिवस नक्की सक्सेसफुल होणार. आणि शेवटी तेच झालं. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा पॅशन असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचं मन तुम्हाला बोलत असेल यात तुम्ही सक्सेसफुल व्हाल, तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. तर मित्रांनो, या आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे भेटीगाठीच्या मुलाखती. अमित, बोल. कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. कसं चाललंय मग? माझं पण छानच चाललंय. सॉरी रे, मी त्यावेळेस जसं वागले तसं नको वागायला हवं होतं. अगं, माफी का मागतेस? उलट मी तुला थँक्यू बोलायला हवं. त्यावेळी जर तू माझ्यासोबत तशी वागली नसतीस तर मी माझ्या आयुष्यात इथे नसतोच ना. ठीक आहे, चालतं सगळं. चल. थांब, काय झालं? बोल. कॉन्शियस का होते एवढी? आपण पुन्हा रिलेशनशिप मध्ये येऊ शकतो का? रिलेशनशिप? अगं, त्याने काय होणार आहे? या आधीचा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय तू घेतला होतास, आणि त्या दिवसापासून ना माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय हा मीच घेत असतो. त्यामुळे इथून पुढे आपण रिलेशनशिपमध्ये यायचं की नाही हे तू नाही ठरवायचं, ते मी ठरवणार.